नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 2024ची क्वेश्चन पेपर आहे। सर्व विद्यार्थ्यांना सर्वजण म्हणत होते की 2024 किंवा 25चा क्वेश्चन पेपर मिळत नाही, तर 24 आणि 25चे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला अवेलेबल करून देते आणि सॉल्व पण करून देते। फक्त व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे, कारण आता एकच महिना तुमच्या हातात आहे आणि याच्यातच तुम्हाला जेवढा अभ्यास होईल तेवढा करायचा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायसाठी आपल्याला जी कॉलेज ग्रुप किंवा स्टडीचे ग्रुप आहे स्टडी रिलेटेड त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायची। चला सुरुवात करूया। आता ही क्वेश्चन पेपर आपण सर्व आन्सर शीट याचे सोडून देणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, पहिलं सगळ्या रिकाम्या जागा बघून घ्या। आता ही क्वेश्चन पेपर मी तुम्हाला आधी दाखवते, त्यानंतर तुम्हाला आन्सर। तर आता यापूर्वी जवळपास मी 2-3 क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहेत, 3-4 उत्तरपत्रिकेसाठी वेगळं फोल्डर आपलं प्लेलिस्ट बनवलेली। त्या प्लेलिस्टमध्ये व्यवस्थित मी आपल्या ह्याचप्रमाणे अजून क्वेश्चन पेपर सॉल्व करून दिलेले आहे आणि काही टॉपिक पण एक्सप्लेन केलेले आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे। जसे की आता भरपूर टॉपिक आता बघूच आपण कोणकोणते, मी सांगते तुम्हाला। त्यानंतर जोड्या बघा, हे आन्सर याच्यावर जे लिहिलेले ते नका बघू, मी जे दिलेले आहे तेच तुम्ही फॉलो करा। त्याच्यानंतर चुकी बरोबर त्याच्यामध्ये बघा टिपा 4 विचारलेल्या आहेत मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये। 20 मार्काच्या टिपा आहे, म्हणजे याच्यामधले 6 पैकी 4 लिहायचे आहे। तर 6 पैकी तुम्हाला कमीत कमी 3 तरी यायला पाहिजे, त्यामुळे ह्या 4ही पण 6च्या 6 खूप इम्पॉर्टंट आहे। मागच्या वर्षी आलेले आहे, आता 24चे क्वेश्चन पेपर आहे, त्यामुळे 26ला येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। तर सर्वांनी ही टिपा लिहा किंवा शॉर्ट नोट चांगल्या प्रकारे करून ठेवायची आहे। त्यानंतर फरक स्पष्ट करा। आता त्याच्यामध्ये ऑरमध्ये दिलेलं नाही, फरक स्पष्ट करा, त्यामुळे तुम्हाला फरक स्पष्ट करा जेवढे आहे सिलेबसला तेवढे सर्व करायचे। आता हे दोन्ही पण तुम्ही करून ठेवायचं, एवढं अवघड नाही। मधुमेह टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये डिफरन्शिएट करणं सोपं आहे खूप, आणि मार्क्स हे फुकटचे मार्क आहे, फक्त थोडाफार अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतर उच्च रक्तदाब, हा तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, यापूर्वी भरपूर वेळा आलेला आहे, जवळपास 5 ते 6 वेळा क्वेश्चन आलेला आहे। इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, फक्त थोडं आता जास्तीत जास्त महत्त्वाचं काय क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करून देणे। त्यामुळे मी हा क्वेश्चन पेपर, मला पण वेळ नाही आहे, मी कसा वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ बनवून देते, परंतु व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला उत्साह मिळत नाही। आता त्याच्यामध्ये बघा पोटदुखी, तर पोटदुखी हा पण खूप वेळा विचारला गेलेला आहे, हा पण जवळपास 5 वेळा विचारला गेलेला आहे क्वेश्चन प्रिव्हियस इयरमध्ये। आणि नंतर तर ड्रग पण हे तिन्ही क्वेश्चन, हे 3 जरा क्वेश्चन केले ना, अजून 6 क्वेश्चन जर केले तर त्याच्यापैकी 2 तर नक्की पडणार म्हणजे पडणार। तर हे तिन्ही क्वेश्चन तुम्ही करायचे। त्यानंतर एक आकडी करा, ड्रग झाला आकडी, त्याच्यानंतर अजून हायपरटेन्शन तर झालेलंच आहे। अजून मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट देते, ते सर्व क्वेश्चन तुम्ही करायचे। झाली क्वेश्चन पेपर, आता आन्सर शीट आपण बघूया चला। तर याच्यामध्ये सर्व उत्तरं तुम्हाला दिलेली आहे, तर बघू शकता। नर्सिंग प्रोसेसमधील, आता याच्यामध्ये नर्सिंग प्रोसेसमध्ये समस्या शोधून काढणे पहिल्याचं उत्तर, दुसरं डिस्फिजिया, तिसऱ्याचं व्हिटॅमिन डी, आणि चौथ्याचं काय आहे रिनल पेल्विसचे प्रसरण, डायलिटेशन ऑफ द रिनल पेल्विस। त्यानंतर आयसलाइट हे काय 5th नंबरचं काय पेरिटोनियल कॅव्हिटी। त्याच्यानंतर हे बघा जोड्या जुळवा, बघू शकता तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घ्या, मग तुम्हाला जसं व्हिडिओ डाउनलोड करून पॉज करून व्यवस्थित बघा। त्यानंतर चुकी बरोबर, त्याच्यामध्ये चुकी बरोबर पण दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे कारण सुद्धा दिलेलं इथं कंसामध्ये दिलेलं आहे, तर समजलं। त्याच्यानंतर टिपामध्ये कोणकोणत्या इम्पॉर्टंट टिपा आहेत, रक्त संक्रमणामध्ये रोल ऑफ द नर्स इन ब्लड ट्रान्सफ्युजन, खूप वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, हा सर्वांनी करून ठेवायचा आहे। याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये दिलेलं आहे, तुम्ही जास्त अजून याला एक्सपांड करून लिहायचं आहे, तुमच्या भाषेमध्ये ॲड करून। त्याच्यामध्ये मी फक्त जे इम्पॉर्टंट आहे ते टाईप करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर हायपोऑलिमिक शॉक, त्याच्यामध्ये व्याख्या लिहायची हायपोऑलिमिक शॉक, त्याच्यानंतर कारणे लिहायचे, लक्षणे लिहायचे, त्याचे कॉम्प्लिकेशन लिहायचे, त्याचे उपचार लिहायचे। त्यानंतर वृद्धावस्थेतील तक्रारी, हेल्थ प्रॉब्लेम इन जनरेशन, तर याच्यामध्ये खूप सोपं आहे। हायपरटेन्शन, मधुमेह, बीपी, शुगर तर होतच ना। त्यानंतर मानसिक आजार, त्याच्यामध्ये शारीरिक आजार वेगळे डिफरन्शिएट करायचे, मानसिक आजार वेगळे डिफरन्शिएट करायचे। शारीरिक आजारामध्ये वेगवेगळे सिस्टम, आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय बघा COPD दिसून येते। रेस्पिरेटरी सिस्टम झाल्यानंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये ॲसिडिटी म्हणता येईल, किंवा आपल्याला निमोनिया डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आपल्याला मधुमेह होतो। त्याच्यानंतर आपण दुसरं घ्या बुद्धकोष्ठता पण होऊ शकते पचन संस्थेच्या त्याच्यामध्ये। त्यानंतर आपल्याला भूक कमी होते, हे एक लिहू शकता। त्याच्यानंतर आपले आपलं मेंटल हेल्थचं घ्या, मेंटल हेल्थ डिमेन्शिया होऊ शकतो, नैराश्य येतं। त्याच्यानंतर अपघात वगैरे हे पण वेगळं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अपघात वगैरे होऊन तुमचं हार्ट मोड वगैरे होऊ शकते। त्यानंतर येतं ग्लासगो कोमा स्केल, तर हे याच्यामध्ये आपल्याला रेटिंग करायची किंवा त्याला गुण द्यावा लागतात त्या माणसाच्या।
ते मेंदूची कार्यक्षमता तपासण्याची ही आपली टेस्ट असते, त्याच्यामध्ये आपण काय काय करतो तर यामध्ये तुम्ही सगळं लिहू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता प्रश्न 4 बघा. तर याच्यामध्ये उच्च रक्तदाबाचं सगळं सॉल्व्ह करून दिलेले आहे. उच्च रक्तदाबावर वाटलं हवं तर मी व्हिडिओ बनवून टाकल तुम्हाला 15 मार्काचा क्वेश्चन, कारण खूप वेळा विचारले गेलेला आहे, खूप वेळा लगे जवळपास 5 ते 6 वेळा विचारले गेलेला आहे क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मग आन्सर काढून घ्या. आता मी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू शकत नाही, कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे. कमी वेळात आपला सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. आता क्वेश्चन पेपर तुम्ही सगळ्या बुकवर उतरून घ्या आणि पाठांतर करायला सुरुवात करा. नोट्स आता याच्यामध्ये खूप कमी नोट्स काढून दिलेले आहे मी तुम्हाला, अभ्यास करायला खूप सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न 5 ड्रग्स. हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फर्स्ट इयरला झाला असणार आहे, ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे त्यांना, त्यामुळे हा काही करायचा एवढं जास्त गरज नाही, फक्त वाचून घेतला तरी हरकत नाही. त्याची व्याख्या लिहायची, त्याचे मार्ग लिहायचे. त्याच्यानंतर काय इमर्जन्सीमध्ये भूमिका काय परिचारिकेची ते पण आपण याच्यामध्ये देणार आहोत. आणि हे 5 मार्काला वेगळा क्वेश्चनसुद्धा विचारला जातो, त्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर आपले जी जबाबदारी असते त्याच्यामध्ये 10 रूल्स असतात आपले. राईट ऑफ पेशंट, राईट ऑफ ड्रग, राईट होस्ट, राईट रूट, राईट टाईम, राईट डॉक्युमेंटेशन. तर अशा पद्धतीने हे थोडे 5 लिहिले, 5 की 6 असे 10 असतात. एवढे लिहिले तरी सफिशियंट आहे. आणि चांगला अभ्यास करा. सर्वांना ऑल द बेस्ट. चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा. यापूर्वीच चॅनलवरती भरपूर स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 15-15 मार्काचे ते मी भरपूर अपलोड केलेले आहे, ते पण जाऊन बघा. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या लिस्ट मी ऑलरेडी दिलेले आहे. परत जर तुम्हाला बघायचे असेल तर कमेंट करा, मी परत व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.